नमस्कार विद्यार्थी मित्र, मी माधव सुरवसे. तुम्ही पाहतात गुरुमाऊली IAS अकॅडमी. विद्यार्थी मित्र हो, सध्या केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे एक पत्र पाठवलं. त्या पत्राचा संदर्भ असा होता की सध्याचे सरन्यायाधीश आहेत यू ललित यांना तुमचा उत्तराधिकारी निवडा असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे काय हो, सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना निवडण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे नाही. न्यायाधीशांना न्यायाधीश नेमणूक करण्याची पद्धत आपल्या भारतामध्ये आहे, तिला कॉलेजियम पद्धत म्हणतात. म्हणून सर्वत्र ठिकाणी सर्व वर्तमानपत्रामध्ये कॉलेजियम पद्धतीबद्दल चर्चा केली जात आहे. या व्हिडिओमध्ये आपण कॉलेजियम पद्धत काय आहे याचा विचार करणार आहोत. हे पाहत असताना अगोदर आपल्याला सर्वोच्च न्यायालयाच्या पार्श्वभूमीबद्दल चर्चा करावी लागेल. मग सर्वोच्च न्यायालय काय आहे, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली, कोणत्या कलमाने झाली, या सर्व बाबीचा विचार आपल्याला येथे करावा लागेल. विद्यार्थी मित्र हो, असं म्हणता येईल की दरवर्षी कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये यावर अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये कॉलेजियम पद्धतीवर तर बहुतांश प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आता ही पद्धत आणि सर्वोच्च न्यायालय हे आपण समजून घेऊ. तर सर्वोच्च न्यायालय बघा, समोरच्या छायाचित्रामध्ये मी तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाची इमारत दाखवलेली आहे. या सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 5 यामध्ये तरतुदी करण्यात आलेली आहे. कुठं? भाग 5 मध्ये तरतुदी करण्यात आलेली आहे. प्रकरण 4 भाग 5 प्रकरण 4 मध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम 124 ते 147 या कलमामध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना, सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र, सर्वोच्च न्यायालय कशा पद्धतीने काम करतं याच्या संदर्भातला विचार करण्यात आलेला आहे. म्हणजे राज्यघटनेच्या 124व्या कलमापासून ते 147व्या कलमापर्यंत या सर्वोच्च न्यायालयाचा किंवा भारतातल्या न्यायव्यवस्थेचा विस्तार सांगण्यात आलेला आहे. बघा, भारतामध्ये सर्वोच्च न्यायालय कधी स्थापन झालं, तर भारताने ज्या दिवशी राज्यघटना स्वीकारली म्हणजे ती 26 जानेवारी 1950 हाच दिवस सर्वोच्च न्यायालयाचा स्थापना दिवस म्हणून आपल्याला विचारात घेता येईल. असं जरी असलं तरी एक बाब तुम्ही या ठिकाणी आवर्जून लक्षात ठेवा की 26 जानेवारी 1950 ला जरी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली तर जी तुम्हाला छायाचित्रामध्ये जी इमारत दिसत आहे त्या इमारतीचं उद्घाटन मात्र 28 जानेवारी 1950 मध्ये करण्यात आलेलं आहे. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की भारतीय राज्यघटनेच्या 5 कलम 124 ते 147 आणि प्रकरण 4 मध्ये या न्यायालयाची रचना करण्यात आलेली आहे. आता बघू, रचनेमध्ये कशाचा समावेश करण्यात आलेला आहे. तर बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या रचनेचा विचार करत असताना आपणाला या न्यायालयामध्ये कार्यरत असलेल्या न्यायाधीशांचा विचार करावा लागेल. मग न्यायाधीशांच्या संदर्भामध्ये विचार करत असताना भारतीय राज्यघटनेच्या कलम 124 पोट कलम 1 मध्ये या न्यायाधीशांच्या रचनेबद्दल माहिती दिलेली आहे. मग न्यायालयामध्ये किती न्यायाधीश असावेत, तर बघा, एक मुख्य न्यायाधीश आणि त्यांना मदत करण्यासाठी इतर न्यायाधीश अशी 124 पोट कलम 1 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. सध्या 2022चा जर विचार करायचा झाला तर न्यायालयामध्ये 34 न्यायाधीश आहेत. एकूण न्यायाधीशांची संख्या आपल्याला 34 असलेली दिसेल. मग आता तुम्ही विचार करा, यामध्ये एक मुख्य असणार आहे आणि इतर 33 असणार आहे. म्हणजे एक मुख्य आणि इतर 33 असे मिळून 34 न्यायाधीश आपल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये कार्यरत असलेले दिसतात. आता तुम्ही असा विचार करताल का हे 34 सुरुवातीपासून होते? नाही, तर वेळोवेळी यामध्ये काय झालेले तर बदल झालेले आपल्याला पाहता येतील. मग आता या न्यायाधीशांच्या नेमणुकीच्या संदर्भामध्ये जर विचार करायचं झालं तर ते कसे नेमणूक करतात.
जे की सध्याचा विचार आपण हाच करणार आहोत की कॉलेजियम पद्धत म्हणजे काय. कारण सरकारने तर यू ललित म्हणजे सध्या जे कार्यरत असलेले सरन्यायाधीश आहेत यांच्याकडे पत्र पाठवून म्हटलेले तुमचा उत्तराधिकारी निवडा. म्हणजे एका अर्थाने आपल्याला असं म्हणता येईल की न्यायाधीशांनी न्यायाधीशांच्या नेमणुका करायच्या. मग न्यायाधीशांच्या नेमणुका कशा केल्या जातात याचा विचार थोडासा आपण इथं करूया. मग बघा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 124 पोटकलम 2 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश नेमण्याची प्रक्रिया सांगण्यात आलेली आहे. म्हणजे न्यायाधीशाच्या नियुक्तीच्या संदर्भात कलम 124 पोटकलम 2 याचा निर्देश करते. मग आता ह्या नेमणुका कोण करतं, तर भारताचा राष्ट्रपती करतं. राष्ट्रपती स्वतःच्या स्वाक्षरीने आणि स्वयंमुद्रित अधिकाराचा वापर करून या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुका करतं, नियुक्त्या करतं, तसं यांची बढती सुद्धा करतं. लक्षात घ्या, म्हणजे भारताच्या राष्ट्रपतीला हे अधिकार आहेत. मग आता ही नियुक्ती करत असताना आतापर्यंतचा जर आपल्याला मागोवा घ्यायचा असेल 1950 ते 1973 या काळामधला, तर सरळ सरळ भारताचे राष्ट्रपती काय करायचे पहा, की जो सेवा ज्येष्ठता आहे म्हणजे ज्येष्ठतेची जी यादी आहे, म्हणजे सर्वोच्च न्यायालयात कार्यरत असलेल्या न्यायाधीशांमधला सगळा जो वरिष्ठ आहे त्याची नेमणूक भारताचा सरन्यायाधीश म्हणून करायची. कधीपर्यंत 1950 ते 1973 या काळामध्ये ज्येष्ठता तत्व विचारात घेऊन भारताचे राष्ट्रपती न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्त्या करायचे. मात्र काय झालं पहा, 1973 मध्ये या पद्धतीला छेद गेला. सरकारने न्यायाधीश नियुक्तीमध्ये थोडासा बदल केला. याला एक प्रकारचा आपण अपवाद सुद्धा म्हणू शकतो. मग तो काय झाला पहा, 1973 मध्ये ए एन रे बघा, हे बाजूच्या छायाचित्रामध्ये तुम्हाला दिसत आहेत. एन रे यांना काय करण्यात आलं की पुढे यांच्या 3 न्यायाधीश होते. सेवा ज्येष्ठताचा जर विचार करायचा असेल तर यांच्या अगोदर 3 न्यायाधीश होते. तिन्ही न्यायाधीशाला डावलून या 4थ्या क्रमांकावर असलेल्या एन रे यांची नियुक्ती करण्यात आली. म्हणजे 1973 पर्यंत जे सेवा ज्येष्ठता विचारात घेतली जात होती ती कुठेतरी आता यांच्या रूपानं खंडित झाली असं म्हणावं लागेल. आता हीच परंपरा पुढे ठेवली. एन रेच्या नंतर एम.यू. बेग कोण आहेत बघा, एम.यू. बेग 1977 मध्ये, ज्या वेळेस 73 मध्ये नियुक्त झालेले एन रे रिटायर होणार होते, त्याच वेळेस 1977 मध्ये एम.यू. बेग याही न्यायाधीशांची सेवा ज्येष्ठता हे तत्व डावलून नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे न्यायाधीशांची नियुक्ती करत असताना सरकारने यामध्ये हस्तक्षेप केलेला आपल्याला दिसतो. मग आता जे न्यायाधीश नियुक्तीच्या संदर्भामध्ये किंवा कॉलेजियम पद्धतीच्या संदर्भामध्ये जी पद्धत आपण निर्माण करणार आहोत, ती पद्धत 3 केसेसच्या अंतर्गत निर्माण झालेली आहे. मग या केसेसचा विचार करावा लागेल. आणि जे न्यायाधीश दुसरा म्हणजे दुसरा जो खटला होता 1993 मध्ये आलेला, या खटल्याच्या नंतर मात्र अगदी स्पष्टरित्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की सेवा ज्येष्ठता हा नियम तुम्हाला डावलता येणार नाही. सेवा ज्येष्ठतेने पहिल्या क्रमांकावर जो असेल तोच भारताचा सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश असेल, असं न्यायाधीश खटला 2 नंबरचा 1993च्या जजमेंटच्या नंतर जी कॉलेजियम पद्धतचा आपण वारंवार विचार करतो, ती कॉलेजियम पद्धत नेमकी आहे तरी काय, याची निर्मिती कशा पद्धतीने झालेली आहे याचा विचार आता आपण इथं करूया. बघा, कॉलेजियम पद्धत म्हणजे काहीही नाहीये, दुसरं तिसरं काहीच नाहीये. तर सोप्या भाषेत तुम्हाला समजावून सांगायचं म्हटलं तर न्यायाधीशाने न्यायाधीशांच्या नियुक्त्या करणे म्हणजे काय आहे, स्वतः सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाने स्वतः सरन्यायाधीशांच्या नियुक्त्या करणे. ह्याला काय म्हणता येईल, सेल्फ अपॉइंट जजेस असं म्हणता येईल आपल्याला. लक्षात घ्या. म्हणून थोडक्यात जर सांगायचं झालं, कॉलेजियम पद्धतीचा विचार करत असताना ज्या 3 केस प्रामुख्याने आपण विचारात घेणार आहोत, म्हणजे जे प्रथम न्यायाधीश खटला आहे 1982चा, त्यानंतर सेकंड म्हणजे दुसरा न्यायाधीश खटला आहे 1993चा, आणि तिसरा न्यायाधीश खटला ज्याला थर्ड जज केस 1998 म्हणू आपण. आता इथे एक वाद निर्माण व्हायचा. भारताचा राष्ट्रपती काय करायचे, ज्या वेळेस सरन्यायाधीशाची नेमणूक करायचं आहे त्यावेळेस
न्यायालयातील न्यायाधीशांचा विचार घ्यायचे. आता नेमकं विचार घेणे म्हणजे एकमत आहे का, याच्या संदर्भामध्ये वाद निर्माण झाला, त्यातूनच या केस निर्माण झाल्या. आता पूर्वी काय करायचे भारताचे राष्ट्रपती, सरन्यायाधीशाची नेमणूक करत असताना पूर्वीचे सरन्यायाधीश आणि त्यांना योग्य वाटतील एवढ्या न्यायाधीशांचा विचार घ्यायचे, म्हणजे सरन्यायाधीशाची नेमणूक करत असताना. आणि इतर न्यायाधीशांच्या नेमणुका करत असताना भारताचा राष्ट्रपती भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचा विचार घेऊन इतर न्यायाधीशांचा नेमणुका करायची. मग आता इथं व्हायचं काय पहा, की विचार घेणे म्हणजे नेमकं काय, एकमत आहे का, यातलं वाद तयार झाला आणि यातूनच उभा टाकली ती म्हणजे प्रथम न्यायाधीश खटला 1982. काय आहे हा खटला मग, तर हा खटला साधारणतः SP गुप्ता विरुद्ध भारताचे संघराज्य याच्या संदर्भामध्ये निर्माण झाला. आणि या खटल्याचा निर्णय देत असताना न्यायालयाने प्रामुख्याने स्वतःच्याच अधिकार क्षेत्रावर मर्यादा आणून घेतल्या असं म्हणावं लागेल. आणि या खटल्याचा निर्णय देत असताना त्यांनी एका कॉलेजियमची आवश्यकता स्पष्ट केली. म्हणजे कॉलेजियम पद्धतीची आवश्यकता पहिल्या खटल्यामध्ये, न्यायाधीश खटल्यामध्ये निर्माण करून दाखवण्यात आलेली आहे. दुसऱ्या केसचा विचार आपल्याला करावा लागेल. ही दुसरी केस नेमकी कशाच्या संदर्भामध्ये होती, साधारणतः सुप्रीम कोर्टातले जे सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड असोसिएशन्स विरुद्ध भारताचे संघराज्य या संदर्भामध्ये होती. मग या खटल्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयानं आपला पूर्वीचा निकाल बदलून दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने काय केलंय, आपल्या पूर्वीचा खटल्याचा निकाल काय केलेला आहे बघा. सर्वोच्च न्यायालयाने या केसचा निकाल देत असताना सर्वोच्च न्यायालयातले जे अन्य न्यायाधीश आहेत या न्यायाधीशांच्या नियुक्त्या करत असताना सरन्यायाधीशांनी जो सल्ला राष्ट्रपतीला दिलेला आहे तो सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे असं या निकालामध्ये सांगण्यात आलेलं आहे. दुसरी बाब त्यांनी काय म्हटलेलं आहे पहा. आता बघा, ह्या केसचा निकाल देत असताना सरन्यायाधीशाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक केले हे मान्य आहे आपल्याला, पण हे करत असताना सरन्यायाधीशावर सुद्धा काही बंधने घालण्यात आली. हा सल्ला तुम्ही ज्यावेळेस देचाल त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल, तुमचे जे सहकारी न्यायाधीश आहेत कॉलेजियम पद्धतीमधले त्या 2 न्यायाधीशाशी सल्ला मसलत करूनच तुम्हाला राष्ट्रपतीकडे अशा पद्धतीचा न्यायाधीश नेमण्याचा सल्ला पाठवावा लागेल असं दुसऱ्या न्यायाधीश खटल्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता तिसरा खटला काय आहे पहा, विशेष संदर्भ खटला 1998 या नावाने ओळखले जाते. या खटल्याचा विचार आपण करत असताना राष्ट्रपतीने सर्वोच्च न्यायालयाचा वेळोवेळी सल्ला घ्यावा. 143व्या कलमामध्ये याला अधोरेखित करण्यात आलेलं आहे. असाच एक विचार राष्ट्रपतीने सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवलेला होता. मग या सर्वोच्च न्यायालयाच्या 143व्या कलमावर सल्ला देण्याच्या अधिकारावर निकाल देत असताना सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलेले पहा. बघा, एखाद्या सरन्यायाधीशाच्या न्यायाधीशाने न्यायालयातल्या अन्य न्यायाधीशांच्या नियुक्त्या करत असताना जर समजा राष्ट्रपतीला सल्ला दिलेला असेल तर तो त्याचा वैयक्तिक सल्ला नाही हे लक्षात घ्या. तो त्या कॉलेजियम पद्धतीमध्ये असलेल्या 3 न्यायाधीशाचा सल्ला असणार आहे. पूर्वी दुसऱ्या खटल्यापर्यंत 3 न्यायाधीशांचं कॉलेजियम होतं, तिसऱ्या खटल्यामध्ये मात्र 4 न्यायाधीशांचं झालेलं आहे. तर तो त्याचा वैयक्तिक सल्ला नाही, तो काय आहे, वैयक्तिक सल्ला नाहीये, तर तो त्या तिघांनी मिळून दिलेला सल्ला आहे असं अभिप्रेत धरलेला आहे. आपण विचार काय केला, सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक असतो म्हणजे न्यायाधीश नियुक्तीच्या संदर्भामध्ये. पण आता या केसचा निकाल देत असताना न्यायालयाने काय स्पष्ट केलेले पहा, जर एखाद्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाने एखाद्या व्यक्तीचं नाव जर रिकमेंड केला तर तो त्याचा वैयक्तिक सल्ला नाही, तर तो काय आहे, तो कॉलेजियमचा सल्ला असणार आहे, कॉलेजियमचा निकाल असणार आहे, तो लक्षात घ्या. मग आता कॉलेजियम मध्ये 4 न्यायाधीश आहेत, आतापर्यंत 3 होते, आता 4 न्यायाधीश आहेत. आणि 4 पैकी जर समजा दोघांनी नकार दिलेला असेल, म्हणजे 4 पैकी दोघांनी एखाद्या व्यक्तीच्या नियुक्तीच्या संदर्भामध्ये नकार जर दिलेला असेल तर तसा सल्ला राष्ट्रपतीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी पाठवायचा नाही. आणि जर तसा पाठवला तर तो राष्ट्रपतीवर काय आहे, बंधनकारक असणार नाही. म्हणजे या तुम्हाला 3 केस लक्षात आल्या. 3 केसनुसारच राष्ट्रपती भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना काय करतात, नियुक्त करतात. तर या कॉलेजियम पद्धतीमध्ये या 3 केसला खूप महत्व आहे. असं म्हणता येईल की कॉलेजियम पद्धतच या 3 केसमधून निर्माण झालेली आहे. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आहे, तर न्यायाधीशच न्यायाधीशाची नेमणूक करतील हे जे वाक्य आहे
ते अगदी बरोबर आहे असं म्हणावं लागेल. मग आता या कॉलेजियम पद्धतीवर मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा केलेली दिसत आहे. मग पहिली टीका काय आहे, तर आता ही पद्धत ना भारताच्या राज्यघटना लिहित असताना किंवा मूळ घटनेमध्ये नव्हती किंवा संसदेने एखादी कायदा करून या पद्धतीची निर्मिती केलेली नाही, तर न्यायालयाने आपल्या विविध केसचा निर्णय देत असताना त्यामधून उत्पन्न झालेली ही एक पद्धत आहे. म्हणून न्यायालयाद्वारे निर्मिती असल्यामुळे या पद्धतीवर टीका करण्यात आलेली आहे. आता या पद्धतीनुसार जर समजा एखाद्या न्यायाधीशाची नियुक्ती तुम्ही करत आहात, हा अधिकार सरन्यायाधीशाला आहे. कुणाला? आपला उत्तराधिकारी निवडायचा अधिकार सरन्यायाधीशाला आहे. मग सरन्यायाधीश अशा वेळेस काय करतील? आपल्या संबंधातील जुन्या संबंधाचा विचार करून किंवा जुन्या अनुभवाचा विचार करून एखाद्या व्यक्तीचं नाव रिकमेंड करतील राष्ट्रपतीकडे. म्हणून ही सुद्धा यावर टीका करण्यात आलेली आहे. आता बघा, ही पद्धत पारदर्शक तर नाही असं सरकारांचं म्हणणं आहे. कारण तुम्ही पाहिलेलं आहे, नाही संसदेनं निर्माण केलेली आहे, नाही भारताच्या राज्यघटनेनं निर्माण केलेली आहे. हे सर्वोच्च न्यायालयातूनच निर्माण केल्यामुळं या पद्धतीवर अनेक विविध प्रकारे टीका करण्यात आलेली आहे. आता बघा, यामुळे काय झालेलं आहे आपण पाहिलं, 73-77चा विचार करताना 3 न्यायाधीश असताना सुद्धा दुसऱ्या न्यायाधीशांची नेमणूक केली. म्हणजे बुद्धिवंत न्यायाधीश बाजूला पडली आणि सरकारच्या हिताचा न्यायाधीश त्या ठिकाणी निवडून आला असं म्हणावं लागेल. म्हणजे अशा पद्धतीने याच्यावर काय झाले, टीका झालेली आहे. म्हणून सरकारने काय केली, ज्यावेळेस देशाचे पंतप्रधान किंवा देशामध्ये सत्ता बदल झाला, ज्यावेळेस नरेंद्र मोदीचं सरकार भारतामध्ये आले, मग नरेंद्र मोदींनी सर्वप्रथम या न्यायाधीश पद्धतीची जी कॉलेजियम पद्धत होती, या कॉलेजियम पद्धतीला रद्द करण्यासाठी राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग NJAC हे कमिशन आणलेलं आहे. मग काय या कमिशनला आणण्यासाठी काय केलेलं आहे, 99वी घटना दुरुस्ती केलेली आहे. 2014 मध्ये भारताच्या राज्यघटनेमध्ये 99वी घटना दुरुस्ती केली आणि 13 एप्रिल 2015 रोजी पासून ही घटना दुरुस्ती अस्तित्वात आलेली होती, म्हणजे अंमलात आलेली होती. मग काय आहे नेमकं, तर जे भारतीय राज्यघटनेचं कलम 124(2) आहे न्यायाधीशाच्या संदर्भामध्ये, नियुक्तीच्या संदर्भामध्ये, ज्या कलमामध्ये सांगण्यात आलेलं आहे की न्यायाधीशाच्या नेमणुका राष्ट्रपती करतील आणि या नेमणुका करत असताना पूर्वी जे तुम्ही कॉलेजियम पद्धतीची शिफारस अंमलात आणत होतात ती आता आणायची नाही. तर काय करायचंय, मग या राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाची शिफारस विचारात घ्यायची आहे. म्हणजे राष्ट्रपतीनं न्यायाधीशांची नियुक्ती करत असताना या आयोगाच्या शिफारशीवर काम करायचं आहे. याशिवाय या घटना दुरुस्तीने काय करण्यात आलं पहा, 124A, B आणि C अशा या कलमाची निर्मिती करून यामध्ये दाखल करण्यात आले. 124व्या कलमामध्ये ABC हे 3 पोट कलम नव्याने समाविष्ट करण्यात आले. मात्र सर्वोच्च न्यायालयाला हे पटलं नाही, कारण सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांच्या नियुक्त्या करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, कुठेतरी सरकारने हे आमच्या अंतरिम अधिकारावर गदा आणलेला आहे असं न्यायालयाला वाटलं आणि एका केसचा निकाल देत असताना जी 99वी घटना दुरुस्ती होती ती त्यांनी रद्द केलेली आहे असं म्हणावं लागेल. 16 ऑक्टोबर 2015 रोजी ही घटना दुरुस्ती रद्द केलेली आहे. मग आता सर्वोच्च न्यायालयाच्या जर सरन्यायाधीशाच्या बाबतीत विचार करायचा असेल तर सध्या 2022 मध्ये या पदावर कोण आहेत, तर बघा सध्या UU ललित हे कार्यरत आहेत. 49वे सरन्यायाधीश म्हणून आपल्याला UU ललितचा उल्लेख करावा लागेल. 27 ऑगस्ट 2022 रोजी यांची नियुक्ती झालेली होती. ते 8 नोव्हेंबर 2022 पर्यंत कार्यरत आहेत. म्हणजे साधारणतः यांना 74 दिवसाचा कालावधी मिळालेला आहे म्हणावं लागेल. आता यांच्यानंतर ज्यावेळेस हे रिटायर होतील 8 नोव्हेंबर 2022 रोजी, यांच्यानंतर या पदावर कोण येणार आहे, तर ते येणार आहे धनंजय चंद्रचूड. 9 नोव्हेंबर 2022 ते 10 नोव्हेंबर 2024 म्हणजे साधारणतः 2 वर्ष 2 दिवसापर्यंतचा कालावधी यांचा राहणार आहे. एक प्रदीर्घ काळ ते या पदावर राहणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या YouTube चॅनेलला गुरुमौली IAS अकॅडमी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका.